एनडीए प्रवेश परीक्षा 13 एप्रिल 2025 ला, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी परीक्षा आणि कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षांसाठी 11 ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान नोंदणी. गुजरात किनारपट्टीजवळ पुन्हा 600 कोटींचं ड्रग्ज पकडलं. 86 किलो ड्रग्जच्या साठ्यासह 14 पाकिस्तानी नागरिक अटकेत. मराठवाडा आणि विदर्भात 2 दिवस ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता. कुलाबा वेधशाळेचा अंदाज. शेतकऱ्यांची चिंता वाढली. राज्यात उन्हाचा पारा वाढला. बहुतांश ठिकाणी तापमान 41 अंश सेल्सिअसवर. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस तापमान. मुंबईच्या तापमानात पुन्हा वाढ. सांताक्रूजमध्ये तापमान 38 अंश तर ठाण्यामध्ये 41 अंश सेल्सिअस. थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानलाही उन्हाचा तडाखा. मुंबईच्या मुलुंड परिसरात 43 अंश सेल्सिअस तर सांताक्रूजमध्ये 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आज हवामान खात्याकडून ठाणे, मुंबई, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात उष्णतेच्या लाटेचा अंदाज. थंड हवेची ठिकाणं महाबळेश्वर आणि माथेरानमध्ये उन्हाचा पारा वाढला. पर्यटकांची निराशा. माथेरानचं तापमान 39 अंश सेल्सिअसवर. म्हाडाकडून मुंबईतील विविध वापरासाठी राखीव 17 भूखंडांच्या ई लिलावासाठीच्या निविदा प्रक्रियेला 7 मे पर्यंत मुदतवाढ. जूनमध्ये भूखंडांचा ई लिलाव. मालवणी, कांदिवली, विक्रोळी, प्रतीक्षानगर आणि जोगेश्वरी इथल्या भूखंडांचा ई लिलावामध्ये समावेश. माथेरानच्या टॉय ट्रेनला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 2023 आणि 24 या आर्थिक वर्षात टॉय ट्रेननं 5 लाख प्रवाशांचा प्रवास. 3,54,00,000चं उत्पन्न. फुकट्या रेल्वे प्रवाशांना हायकोर्टाची चपराक. घाईघाईमध्ये तिकीट न काढल्याची सबब ऐकून घेणार नाही. प्रवाशांच्या अशा वागण्याचं समर्थन होऊ शकत नाही. न्यायालयाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका. मोदींच्या आज सोलापूर, कराड आणि पुण्यामध्ये सभा तर मंगळवारी लातूर, माळशिरस आणि धाराशिवमध्ये सभांचं आयोजन. सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसलेंच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान मोदींची कराडमध्ये सभा. सैदापूरमधल्या मैदानात सभा पार पडेल. आज संध्याकाळी पंतप्रधान मोदींची पुण्यातल्या रेसकोर्स मैदानावर सभा. सभेच्या पार्श्वभूमीवर परिसरातले प्रमुख रस्ते बंद. पर्यायी रस्ते वापरण्याचं पुणे पोलिसांचं आवाहन. श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची जाहीर सभा. 10 मेला मोदींची कल्याण आणि दिंडोरीमध्ये सभा होणार असल्याची माहिती. चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. 11 मतदारसंघातील मुख्य लढतींचं चित्र आज स्पष्ट होणार. ठाकरे गटाचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे आज आपला उमेदवारी अर्ज भरतील. अर्ज दाखल करण्यापूर्वी शक्ती प्रदर्शन केलं जाईल. ठाकरे गटाचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई आज अर्ज भरतील. महाविकास आघाडीचं उद्या नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन. महाविकास आघाडीचे दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे आणि नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे आज आपला अर्ज दाखल करतील. दक्षिण मध्य मुंबईचे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाडे आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपला अर्ज भरणार आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीचे कार्यकर्ते रॅली काढतील. धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे आज उमेदवारी अर्ज भरतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, दादा भुसे, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन. साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची दुपारी 3 वाजता वाईमध्ये सभा तर फलटणला धैर्यशील मोहिते पाटलांसाठी 5 वाजता सभा. रत्नागिरी, सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानामध्ये उतरण्याची शक्यता. 4 मेला राज ठाकरेंची सिंधुदुर्गात सभा होण्याचा अंदाज. सोलापूरमध्ये थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिजित पाटील यांची भेट होणार. अभिजित पाटील भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा. मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतीला पाठिंबा. जोरदार शक्ती प्रदर्शन करत रमेश कदम यांच्याकडनं भाजप आणि नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या जास्त जागा येऊनही शरद पवारांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का होऊ दिला नाही? धनंजय मुंडेंचा सवाल. अहमदनगर शहरात लावण्यात आलेले ओबीसींचे बॅनर्स हटवले. ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करा असा बॅनरवरती उल्लेख
आणि या बॅनरवरती मफलर परिधान केलेल्या नेत्याचा प्रतिकात्मक फोटोही होता. राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांची उद्या संविधान वाचवा सभा. दादरमधल्या शिवसेना भवनात होणाऱ्या सभेला सुभाष देसाई, हुसेन दलवाई, अर्जुन डांगरे, भालचंद्र मुणगेकर, तुषार गांधी हे नेते आणि मुंबईतले उमेदवार उपस्थित असतील. सोलापूरमध्ये आज महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची सभा. पूर्वनियोजित दौरा असल्यामुळे शरद पवार आजच्या सभेला उपस्थित नसतील. संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन. पुण्यातल्या कोयते गँगचा प्रमुख बारामतीत बसलाय. संजय राऊतांची शरद पवारांच्या उपस्थितीत अजित पवारांचं नाव न घेता टीका. बारसू प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध. मात्र भाजपची लोक सत्तेत आल्यावर हा प्रकल्प उभारतील. मोदींना मत म्हणजे विनाशाला मत. रत्नागिरीमधनं उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी वाळवामध्ये सभा. सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळीत उडवले. मुख्यमंत्र्यांची टीका. उद्धव ठाकरेंना मोदी सरकार या शब्दाची ॲलर्जी असली तरी पुढची अनेक वर्ष तुम्हाला हेच ऐकायला मिळेल. चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना टोला. उद्धव ठाकरेंना फक्त त्यांचा मुलगा दिसतो. त्यांना स्वतःच्या स्वार्थाशिवाय बाकी काहीच दिसत नाही. प्रकाश महाजनांची ठाकरेंवर टीका. दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसच्या सर्व जागा निवडून येणार. भाजपच्या जेमतेम 200 पर्यंत जागा येतील. आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. गद्दारांकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. आदित्य ठाकरेंकडनं शिंदे गटाचा पुन्हा गद्दार असा उल्लेख. मुख्यमंत्री पदावरनं वसंतदादांना खाली खेचलत ही गद्दारी नाही का? सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांची शरद पवारांवर टीका. मोहिते पाटील निवडून आले तर आपल्याकडे आणि दीपक आबांकडे पाणी मागायला येऊ नका. सांगोलावासियांना शहाजी पाटलांचा धमकीवजा इशारा. सांगवीची सभा झाल्यानंतर अजित पवारांनी घेतली चंद्रराव तावरेंची भेट. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी सुद्धा चंद्रराव तावरेंची भेट घेतली होती. आपल्या इतकं मातोश्री कुणालाही माहीत नाही. वेळ आल्यावरती सगळं काही बाहेर काढेन. नारायण राणेंचा इशारा. तर उद्धव ठाकरे कोकणात आग लावायला आले. राणेंची टीका. मनसैनिक माझ्यात काही फरक मानत नाहीत. नारायण राणेंचं वक्तव्य. निवडून आलो तर सांगाल ती कामं वर्षभराच्या आत करण्याची आपली क्षमता. नारायण राणेंचं मतदारांना आवाहन. आम्हाला 2 ठाकरेंच्या मधला फरक माहीत आहे. उदय सामंत यांची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका. धवलसिंह मोहिते पाटील यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. लवकरच भाजप प्रवेशाची शक्यता. असं झालं तर रणजितसिंह मोहिते पाटील यांची डोकेदुखी वाढू शकते. आम्ही कृतीतनं उत्तर देतो. मोहिते पाटील यांच्याकडनं होत असलेल्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर. पवारांनी मोहिते पाटलांचं राजकारण जवळपास संपवल्याची टीका. इंडिया आघाडीमध्ये सगळेच इंजिन. त्यांच्या गाडीला डबाच नाहीये. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माढ्यात घेतलेल्या सभेतनं फडणवीसांचा हल्लाबोल. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकरांच्या अंधेरीतल्या कार्यालयाचं उद्घाटन. काँग्रेसचे माजी आमदार अशोकभाऊ जाधव यांच्या हस्ते उद्घाटन. कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या अनेक नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश. अंबरनाथमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. स्वामी शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळानं घेतली छगन भुजबळांची भेट. भुजबळांसोबत बंद दाराआड चर्चा. शांतिगिरी महाराज आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची चर्चा. राज्यभरात 5 जागांवरती समता परिषदेचे पदाधिकारी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात. यावरून आता समता परिषदेच्या आडून भुजबळ महायुतीवरती दबाव तंत्राचा वापर करत असल्याची चर्चा. श्रीकांत शिंदे यंदा हॅट्रिक साधतील. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि श्रीकांत शिंदेंच्या मातोश्री लता शिंदे यांना विश्वास. काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार. कोल्हापुरातील पंचशील हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी भेटले. या भेटीत काहींवर कारवाई करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. सतेज पाटील यांचा गंभीर आरोप. आमची लढाई विकासासाठी. बेरोजगारीसह अनेक प्रश्नांवरती विशेष लक्ष देणार. वंचित बहुजन आघाडीच्या मावळ मतदारसंघाच्या उमेदवार माधवी जोशी यांचं आश्वासन. बीडमध्ये सिरस मार्ग इथे नारळी सप्ताहानिमित्तानं पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकाच मंचावर. पंकजा मुंडेंकडनं जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस. आरक्षणाला विरोध करणाऱ्या
करणाऱ्यांचा मराठा समाज करेक्ट कार्यक्रम करणार, मनोज जरांगेंचा इशारा. तर सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी न केल्यास विधानसभेची निवडणूक लढवणार, जरांगेंचा निर्धार. मनोज जरांगे आज धाराशिवच्या दौऱ्यावर. धाराशिव शहरातील भवानी चौकात मराठा आंदोलकांशी जरांगे बातचीत करतील. रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला खिंडार पडण्याची शक्यता. शेकापचे रमेश मोरे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. माणगावमध्ये पत्रकार परिषदेत दिली माहिती. मंत्री धनंजय मुंडे यांची फेक पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी शिरूर पोलिसात गुन्हा दाखल. बाळासाहेब काटे यांच्या विरोधात शिरूर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. लोकसभा निवडणुकीच्या काळात पैशांच्या अवैध वाहतुकीवर निवडणूक आयोगाची नजर. मुंबई आणि परिसरात रेल्वे स्थानकांवरती विशेष लक्ष. गुजरातच्या अहमदाबादमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी ड्रोन शोचं आयोजन. 100 ड्रोन मतदान जनजागृती संदेशांनी आकाश उजळलं. डोंबिवलीमधल्या मोठागाव माणकोली पूल 4 दिवस वाहतुकीसाठी बंद. उड्डाण पुलाच्या वजनभार तपासणीच्या कामासाठी आजपासून 2 मे पर्यंत हा पूल बंद ठेवला जाईल. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यात गारांसह अवकाळी पाऊस. पावसामुळे पारडी, एकांबा, आजनादेवी आणि नाराव या परिसरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. परभणीत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणात गारवा, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. मुंबईत लहान बाळांची विक्री करणाऱ्या टोळीतील 7 जणांना अटक. आतापर्यंत 14 लहान बालकांची विक्री झाल्याची माहिती. 2 मुलांची सुखरूप सुटका करण्यात मुंबई पोलिसांना यश. ठाण्यामध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक MK मडवी यांना अटक. खंडणी विरोधी पथकाची कारवाई. मडवी यांना सुनावली 2 दिवसांची पोलीस कोठडी. ठाण्यातल्या 2 तरुणांची मुलुंडमध्ये हत्या. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू. यवतमाळ राळेगाव रोडवरती उभ्या बसला ट्रकची जोरदार धडक. अपघातात 4 मृत्यू तर 6 जण जखमी. लग्नाचा स्वागत समारंभ आटपून परतत असताना हा अपघात घडल्याची माहिती. अटक टाळण्यासाठी साहिल खानचा 4 दिवसात 6 राज्यातनं दिवस रात्र प्रवास. नक्षलवादी भागातनं रात्रीच्या प्रवासाला साहिल खानचा चालक घाबरला. त्याचमुळे साहिल खानला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं. छत्तीसगडच्या बेमेतरा इथे ट्रक आणि पिकअप व्हॅनची टक्कर. अपघातात एकाच कुटुंबातल्या 8 जणांचा मृत्यू, 23 जण जखमी. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधातल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. 9 एप्रिलला दिल्ली उच्च न्यायालयानं केजरीवाल यांची अटक वैध ठरवली आहे. आरक्षणाबाबत RSS प्रमुख मोहन भागवतांचं मोठं विधान. RSS कायमच आरक्षणाच्या बाजूनं. काही जण खोटे व्हिडिओ प्रसारित करत असल्याची भागवत यांची टीका. राहुल गांधींनी भाजप आरक्षण खत्म करू गँगचा अड्डा असल्याचं वक्तव्य केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी आज कर्नाटकमध्ये. कर्नाटकच्या बागलकोटमध्ये मोदींची सभा. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आज गुजरात आणि छत्तीसगडमध्ये प्रचार सभा. तर दक्षिण भारतात प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रचार रॅली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग लखनौमधनं उमेदवारी अर्ज भरणार. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यावेळी हजर असतील. केंद्रीय मंत्री आणि अमेठीच्या भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी आज आपला अर्ज भरतील. दुपारी 12 वाजता गौरीगंज इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्मृती इराणी आपला अर्ज दाखल करतील. अरविंदर सिंग यांनी दिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा. पक्षाचे सरचिटणीस दीपक बाबरिया यांनी कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप. कर्नाटकला 3,454 कोटींचा दुष्काळ निधी. उर्वरित निधी लवकर देण्याची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची पंतप्रधान मोदींकडे विनंती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.